दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक व टीम स्वराज्य कार्य देहरेगड मोहिमेच्या वतीनं महाशिवरात्री पर्वानिमित्तानं अतिशय दुर्लक्षित अवघड टप्प्याच्या व उपेक्षित असलेल्या गडगडा या गड किल्ल्यावर भर उन्हात श्रमदान करण्यात आलं। गडकोट संवर्धनाच्या 215व्या दुर्ग संवर्धन मोहिमेत दुर्ग संवर्धकांनी गडगडा किल्ल्यावरील अतिशय अवघड टप्पा चढून त्यावरील दक्षिण द्वारातील मोठमोठे कातीवचिरे भिंतीवर रचले व देवडीतील काटेरी झुडपं अभ्यासपूर्ण पद्धतीनं काढून भग्नद्वार व देवडीची भग्नावस्था दूर केली। किल्ले गडगडा दुर्ग संवर्धन मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक, दुर्ग संवर्धन कार्याचे अभ्यासक राम खुर्दळ, दुर्ग मोहीम संयोजक संजय झारोळे, ज्येष्ठ दुर्गसेवक कृष्णचंद्र विस्पुते, दीपक दुळे, प्रचार प्रमुख दत्ता कांबळे, संतोष मिंदे, विशाल देशमाने, राज धनगर, विनायक पवार, प्रचार सेवक सनी शेवाळे, ज्येष्ठ दुर्गसेवक राजेंद्र कट्यारे, विशाल देशमुख, आर्यन दराडे, बाल दुर्गसेवक आर्यन धनगर, अपूर्वा धनगर, अनन्या संकेत असे दुर्ग संवर्धक सहभागी होते। याविषयी आयोजक राम खुर्दळ यांनी अधिक माहिती दिली। जय शिवराय, जय गडकोट, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गडगड सांगवी येथील गडगडा म्हणजे घरगड या किल्ल्यावर शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची महाशिवरात्रीच्या निमित्ताने पावन अशी दुर्ग संवर्धन अशी मोहीम झाली। घरगड म्हणल्यावर गडगडा ह्या किल्ल्याला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असा वारसा आहे। ह्या किल्ल्याच्या माथ्यावर जात असताना अतिशय अवघड अशा चढाईने गड चढावा लागतो। ह्या गडावर गेल्यानंतर या गडाच्या दक्षिण द्वाराच्या ठिकाणी जे दक्षिण द्वार 1818 नंतर इंग्रजांनी उद्ध्वस्त केलं होतं, त्या उद्ध्वस्त आणि भग्न असलेल्या दक्षिण द्वारामध्ये असलेले कोरीव चिरे, हे चिरे त्या भिंतीवर रचण्यात आले आणि त्या ठिकाणी त्या दरवाजाला असलेली देवडी, या देवडीच्या आतमध्ये असलेले काटेरी झुडपं, माती ही काढून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। आणि या किल्ल्याचं आध्यात्मिक महत्त्व असं की या किल्ल्याच्या पायथ्याला महादेवाचं प्राचीन असं मंदिर आहे। तिथे एक बारव होती, त्या बारवेच्या ठिकाणी आता तलाव आहेत। किल्ल्यावर चढाईसाठी राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासातून पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहे आणि गडावर गेल्यानंतर देवीचं एक तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि गडाच्या बाजूलाच महादेवाची एक प्राचीन अशी पिंड आहे। त्या खाली त्या समोरच असलेला एक भुयारी मार्ग, हा भुयारी मार्ग खूप प्राचीन आणि जुना आहे। तसेच किल्ल्याच्या माथ्यावर 5 प्रकारचे टाके, किल्ल्यावर सैनिकांचे 5 जोते आणि एक महत्त्वाचा अशी इमारत या किल्ल्यावर आहे, जेणेकरून ह्या गडगडा किल्ल्यावर कमीत कमी 300हून अधिक मावळ्यांचा सैनिकांचा राबता असेल आणि त्या ठिकाणी दूरवरच्या प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडगडा किल्ल्याचा वापर इतिहासात केला गेला असेल। अशा पद्धतीने गडगडा या किल्ल्याची सातत्यपूर्ण अखंडित मोहीम घेण्याच्या दृष्टीने आम्ही यापुढेही प्रयत्न करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा।